मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, RPIच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष युती कुठल्याही पद्धतीची युती करणार नाही। आमचा युतीचा या संदर्भातला त्या ठिकाणी बैठकीत निर्णय झालेला असून आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि RPI त्या ठिकाणी लढणार आहोत। अजिबात कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही। या संदर्भात कुठेतरी एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणी असं होत नाही। आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतलाय की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही। मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत। या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो। युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला टाकवे पंचायत समिती गणामध्ये अश्विनीताई सोमनाथ कोंडे आसवले त्यांचं माहेरचं आडनाव आहे आणि सोमनाथ कोंडेच्या त्या पत्नी असून ती जागा आम्ही शिवसेना शिंदे गटाला दिलेली आहे। आणि आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्याबरोबर खडकाळा पंचायत समिती गणातील SC पुरुष या जागेच्या संदर्भात बोलणी चालू आहेत, ती देखील आमची उद्यापर्यंत निर्णय होईल। या दोन जागा युतीमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गट आणि RPIला देत असून उर्वरित 13 जागा या आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवणार आहोत। आता आम्ही स्पष्ट आमची भूमिका केलेली आहे, आता त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा। आमच्या अध्यक्षांनी आम्ही काल रात्री आमची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। मावळ तालुक्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई प्रशांतदादा भागवत, त्याचबरोबर इंदोरी पंचायत समिती गणामध्ये श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे आणि वराळे पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी आम्ही रवी निवृत्तीभाऊ शेटे या जिल्हा परिषद गटातले तिन्ही उमेदवार गणातले आणि गटातले आमचे अंतिम झालेले असून चांदखेड पंचायत समिती गणामध्ये सभापती पदाच्या आमच्या उमेदवार सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले, त्याचबरोबर उर्शे पंचायत समिती गणामध्ये बाळासाहेब नथू पारखी यांची उमेदवारी त्या ठिकाणी केलेली असून काले पंचायत समिती गणामध्ये सीमाताई मुकुंदराव ठाकर, कारला पंचायत समिती गणामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्या उमेदवाऱ्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत। आता आम्ही उद्यापर्यंत उरलेले जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि परवा सकाळी 15च्या 15 युतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल वडगावला निवडणूक कचेरीमध्ये जाऊन करणार आहोत।